कोथिंबीर वडी बनवायची म्हणजे बेसन पीठ हे आलंच. पण आज आपण जरा सुद्धा बेसन पिठाचा वापर न करता ही इतकी छान हिरवीगार कोथिंबीर वडी तयार केलेली आहे. या वड्या अतिशय मस्त पौष्टिक हाय प्रोटीन अशा तयार होतात. कारण हिरव्या मुगामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं आणि या मुगाचाच वापर करून ही अशी इतकी छान कुरकुरीत आज आपण कोथिंबीरची वडी तयार केली आहे. आतून छान मऊ लुसलुशीत, वरून छान कुरकुरीत आणि जरा सुद्धा बेसन पीठ किंवा चण्याची डाळ कसलाही वापर न करता या अशा अजिबात तेलकट न होणाऱ्या कोथिंबिरीच्या वड्या तयार केल्यात. बघा, टिश्यू पेपरवर कुठेही जास्तीचं तेल लागलेलं नाहीये. मुळात म्हणजे बघा, ही वडी मी दाबतीये तरी सुद्धा तेल असं भरपूर टिश्यू पेपरला लागत नाहीये. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी ही स्वच्छ धुतलेली आणि निवडलेली कोथिंबीर घेतलेली आहे. आधी व्यवस्थित निवडायची आणि मग जाळीच्या या भांड्यामध्ये धुवून अशी निथळायला ठेवायची. आता कोथिंबीर व्यवस्थित बारीक कट करता यावी म्हणून असं त्याला मधून कट करून घ्यायचं आहे. दोन्हीही हे भाग असे एकत्र व्यवस्थित मुठीत घट्ट पकडून घ्यायचे आहेत. मधून कट केली म्हणजे सगळी टोकं एकसारखी होतात आणि आपल्याला ती व्यवस्थित कट करता येते. बघा, या पद्धतीने अशी एका हातामध्ये घट्ट मुठीत पकडली की आपल्याला हवी तेवढी बारीक कोथिंबीर कापता येते. वेडीवाकडी जर पानं असतील तर मग मात्र व्यवस्थित कापता येत नाही, म्हणून मधून आधी कापून घेतली, दोन्ही टोकं एकसारखी केली आणि मग हवी तेवढी बारीक आपल्याला ही कोथिंबीर वडी चिरता आली. आता ही चिरलेली कोथिंबीर आपण अशीच थोडा वेळ बाजूला ठेवूया. तोवर इथे पुढची तयारी करतोय. त्याकरता आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्याचे तुकडे, 1 चमचा जिरे, मीठ घ्यायचंय, चवीपुरतं मीठ आणि या मिरच्यांबरोबरच वाटायला घ्यायचं. बरोबरीने 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. आता इथे साधारण अर्धा कप मी अख्खे मूग भिजायला ठेवले होते. ते साधारण भिजून कपभर इतके झालेले आहेत. या मुगामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं, पचायला हलके असतात. त्यामुळे आज आपण मुगाची ही कोथिंबीर वडी बनवत आहोत. जरा सुद्धा पाणी न घालता हे मिश्रण मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचंय. पाण्याचा अंश जास्तीचा वापरू नका, नाहीतर कोथिंबीर वड्या तेलकट होऊ शकतात. आता यामध्ये चिरून घेतलेली ही कोथिंबीर घालायची आहे. छान अशी बारीक चिरून घ्यायची. आता हे एकदा चांगलं मिसळून घ्यायचं आहे. मिसळताना जर तुम्हाला असं वाटलं की मिश्रण खूप असं सैलसर वाटते किंवा खूप पातळ वाटते तर मग मात्र यामध्ये तुम्ही बेसन पिठाचा वापर करू शकता. पण जर तुम्हाला अजिबातच बेसन पीठ वापरायचं नसेल तर मात्र तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठ घालू शकता. पण मी इथे या वडीला छान असा कुरकुरीतपणा यावा याकरता साधारण 2 टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे. जर तांदळाचं पीठ नसेल तर ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ तुम्ही यामध्ये घातलं ना तरीही चालेल. आता हे एकदा चांगलं मिसळून घेतलं. आता एखादं असं खोलगट ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटाला चांगलं असं कडेला वगैरे तेल लावून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला थोडेसे पांढरे तीळ असे भुरभुरायचे आहेत, ज्याच्याने वडी छान अशी आकर्षक दिसते आणि खमंगपणा सुद्धा येतो. जर तुम्हाला मिश्रणामध्ये जरी मिसळायचं असेल ना तरीही चालेल. आता याला एक छान अशी तिखट, आंबट, चटपटीत चव येण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस मी इथे यामध्ये पिळून घेतलेला आहे. जर तुम्हाला आणखीन जाळीदार आणि अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा वड्या हव्या असतील तर मग मात्र यामध्ये फक्त चिमूटभर सोडा खाण्याचा घातलात ना तरीही चालेल आणि मस्त अशा आंबट, तिखट, चटपटीत चवीच्या आपल्या या कोथिंबीर वड्या तयार होतात. आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण या ताटामध्ये आपल्याला थापून घ्यायचं आहे. शक्य असेल तर असा स्पॅच्युला घ्या किंवा मग हाताने जरी हे मिश्रण एकसारखं पसरवलं ना तरीही चालेल. असं व्यवस्थित बघा स्पॅच्युल्याने छान असं एकसारखं आपल्याला पसरवता येतं. आता यावर थोडेसे पांढरे तीळ भुरभुरायचे म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसतं. इथे एका मोठ्या कढईमध्ये साधारण 2 इंच पाणी उकळायला ठेवलं. त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे. गॅसची आच मोठा ते मध्यम ठेवायचा आणि मोठ्या आचेवर आपल्याला 8 ते 10 मिनिटं चांगली ही वडी वाफवून घ्यायची आहे. 10 मिनिटानंतर वडी आपली व्यवस्थित तयार झालेली असते. पण तरी सुद्धा अशी टूथपिक रोवून पाहिजे. बघा, टूथपिक स्वच्छ आली याचा अर्थ वडी व्यवस्थित तयार झाली आहे. आता ही थंड होण्यासाठी अशीच बाजूला ठेवूया. पूर्णतः थंड झाली की मग या वड्या तुम्ही कट करून घेऊ शकता. या तयार करून घेतलेल्या वड्या साधारण आठवडाभर तरी फ्रीज मध्ये आरामात राहतात आणि अगदी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये पॅक करून जर फ्रीजर मध्ये ठेवली तर महिने ही वडी अशीच्या अशी छान राहते. फक्त झिप लॉकच्या बॅग मध्ये किंवा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ह्या वड्या ठेवू शकता.
हव्या त्या आकारामध्ये अशा कट करून घ्यायच्या आणि मग या अशा आपल्याला सोडवून घ्यायच्या आहेत. सगळ्या वड्या छान अशा निघून येतात कारण आपण ताटाला तेल लावलं होतं. आणि हे वडीचं मिश्रण बघा छान असं वाफल्यानंतर हलकं आणि जाळीदार तयार होतं. अशा या मस्त हलक्या मऊ लुसलुशीत वड्या जर तुम्हाला शॅलो फ्राय करायच्या असतील तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, पण मी इथे तुम्हाला अगदी छान कुरकुरीत व्हाव्या याकरता डीप फ्राय करून दाखवणार आहे. जर तुम्ही तेलामध्ये नुसत्या या फोडणीत परतून जरी घेतल्यात ना तरी सुद्धा खूप छान लागतात. फक्त तळताना एकच काळजी घ्यायची आहे, तेल चांगलं कडकडीत गरम करायचं. त्यानंतर गॅस यास मोठा ते मध्यम ठेवायचा आहे. अगदी लहान आचेवर जर वड्या तळल्या तर मग मात्र त्या तेल शोषून घेतात आणि मग त्या तेलकट होऊ शकतात. त्यामुळे मोठा ते मध्यम आच करायची आहे आणि चांगले हाय फ्लेमवरच आपल्याला या वड्या हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायच्या आहेत किंवा तळून घ्यायच्या आहेत. हे बघा छान अशा कुरकुरीत छान रंग आलेला आहे आणि मूग वापरल्यामुळे ही वडी पौष्टिक तर झाली आहे, पण रंग सुद्धा छान असा हिरवागार टिकून राहिलेला आहे. या वड्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. एखाद्या टिश्यू पेपरवर या अशा आपल्याला काढून ठेवायच्या की जेणेकरून जर काही जास्तीचं तेल असेल तर ते सुद्धा निघून जातं. या वड्या तुम्ही टोमॅटो केचप बरोबर खायला देऊ शकता, पुदिन्याची हिरवी चटणी किंवा अगदी चहा बरोबर सुद्धा मस्त अशा कुरकुरीत वड्या खाऊ शकता. जेवणासोबत सुद्धा तोंडी लावणी म्हणून या वड्या एक उत्तम पर्याय आहे. येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये सणावारांची रेलचेल असते, अशा वेळेस तुम्ही या आधीच कोथिंबिरीच्या वड्या तयार करून ठेवू शकता. आणि बघा टिश्यू पेपरवर ठेवल्या आहे तरी सुद्धा जास्तीचं कुठेही तेल असं टिश्यू पेपरला लागलं नाहीये. मुळात म्हणजे बघा मी टिश्यू पेपरवर अशी वडी दाबतीये तरी सुद्धा अजिबात जास्तीचं तेल लागत नाहीये. अशी ही हाय प्रोटीन मुगाची कोथिंबीर वडी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. धन्यवाद.